गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. परवाच अमेरिकेत राहणारा माझा चुलत भाऊ पक्या, आता तसं मनाची सोय नाही आहे पण प्रकाशच म्हटलं पाहिजे, तर तो आला होता. त्यानं तिथे एक नवी कंपनी सुरू केली आहे. बघता बघता प्रचंड श्रीमंतही झालाय तो. त्यामुळे गावात आला की मारुतीच्या देवळात 100 रुपये दक्षिणा घालतो. वर मला म्हणतो, नले त्यात काय एवढं, $2.25 प्रत्येक बाबतीत डॉलर रुपयात कन्वर्ट करून सांगायची त्याची पद्धत. अमेरिकेचं वर्णन करायला लागला तर एक तोंड पुरत नाही त्याला. आपलाच देश न पाहिल्यामुळे आम्ही सगळे त्याचं बोलणं वाचून ऐकत राहतो. जायच्या दिवशी त्यानं आम्हा सगळ्या भावंडांना $100 भेट म्हणून दिली. आजी काकूंसारख्यांना $50 दिले. शेवटी व्हरांड्यात बसलेल्या जीवाला बघून चौकशी केली, नले कोण ग हे? मी आजोबांच्या मातूल घराण्याशी असलेलं त्यांचं नातं सांगितलं. पग्याला ते नीटसं काही समजलं नाही, तरीही कुणीतरी नातेवाईक आहे एवढं समजून तो म्हणाला, नले त्यांनाही माझ्याकडून $10 दे. पुअर चॅप, गरिबी फार वाईट. मला हसू आवरणं कठीण गेलं. पक्या, कुणाला पुअर चॅप म्हणतोस? यांना. त्यानं जीवाकडे बघून सांगितलं. तुझं सुदैव, तुझं अमेरिकन कन्नड त्याला समजलं नाही म्हणून वाचलास. ते कसले पुअर चॅप? तुला विकत घेतील ते. होय होय, खरं तर यात पक्याची काहीही चूक नाही. कधी काळी त्याच्या लग्नात शिवलेला कोट, तेलामुळे ओरिजिनल रंग गमावलेली खवट टोपी, विटलेला शर्ट, लालसर रंगामध्ये परावर्तित झालेलं पांढरं धोतर, हा अवतार बघून $10 दान करायला निघाला होता आमचा प्रकाश. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा असं म्हटलंय ना. वर असा दिसणारा आमचा जीवा प्रत्यक्षात महाश्रीमंत होता तो. आमच्या गावच्या बाजारात त्याच्या मालकीच्या 3-4 मजली अनेक इमारती होत्या. गावाकडे भरपूर पाणी असलेली शेकडो एकर जमीन आहे. घरातल्या जुन्या तिजोरीत बरंच जुनं चोख सोनं आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे व्याजाचा धंदाही आहेच. तसेच अलीकडे प्रसिद्धी पावलेल्या कॉम्प्युटर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सही आहेत त्याच्याकडे. जीवा म्हणजेच लक्ष्मीपुत्र आणि सरस्वतीचा शत्रू. अतिशय कंजूस. जेवण खाणं, कपडे शिवणं त्याच्या दृष्टीने सगळं फुकट गेल्यासारखंच. त्याला संपूर्ण आयुष्यात गणिताची 2च चिन्ह येतात, अधिक आणि गुणाकार. वजाबाकी किंवा मग उणे आणि भागाकार तो शिकलाच नाही आहे. त्यामुळे जीवा भिक्षुकासारखे कपडे घालतो. म्हणूनच पुअरच्या पक्या याला बघून फसला गेला होता. जीवाच्या बोलण्याची पद्धतच वेगळी. नलिनी, तुला पगार किती? त्याने निसंकोचपणे विचारलं. 5,000 मी संकोचून सांगितलं. तुझ्या नवऱ्याचा पगार किती? 10,000. म्हणजे झाले ना 5 + 10 15,000. वर्षाचे झाले की 1,80,000. म्हणजेच 10 वर्षांचे 18 लाख. नाही जीवा, 100 वर्षांचे 1,80,00,000 न राहून गणिततज्ञ भीमा म्हणाला. मोठ्यांना उलट उत्तर द्यायची नाहीत म्हणून मीच भीमाच्या शर्टाचं टोक धरून ओढलं आणि गप्प राहायला सांगितलं. पण मी म्हणतोय त्यात काय चुकलं? नलिनी वर्षभरात लखपती होणार, हे काय खोटं आहे का? जीवानं आपलीच री ओढली. तसं नव्हे जीवा, महिन्याला 15,000 पगार जरी असला तर काय झालं? खर्चही असतातच की. पोट पाणी, घरचे खर्च, कपडा लत्ता, सगळा पगार काही शिल्लक राहत नाही. नले, तर मग 25% खर्चाचे वेगळे काढ. 75% तरी शिल्लक राहतीलच की नाही? अरे पण आहेर, परगावचे प्रवास, दवाखाना, औषध पाणी असे कितीतरी वरचे खर्च पण असतात ना. असा खर्च करत गेलीस तर कोटी रुपये पगार जरी असेल तरी तुला पुरणार नाही. कपड्यांवरचा खर्च तर अगदी फुकट बघ. फाटणाऱ्या कपड्यांवर किती पैसा वाया घालवायचा? आणि रोज पक्वानं जेवायचं असतं का? घरात पिकवेल तेवढंच खावं माणसानं, प्रकृतीलाही ते चांगलं राहतं आणि खर्चही कमी होतो. रोज भात भाकरी भाजी खाल्ली तर असा कितीसा खर्च येणार आहे ग? असा जीवा, याच्याबरोबर काय बोलायचं? जीवाला गांधींचं अतिशय प्रेम. हा खरा माणूस बघ. अंगावर 2च कपडे, बकरीचं दूध आणि खायला शेंगा, कसलाच खर्च नाही त्याचा. त्याच्या बाकी सगळ्या विचारांचं काही सांगू नकोस.
असला हा गांधी भक्त, संयम, अहिंसा, त्यांच्या ब्रिटिशांबरोबरचा अहिंसक स्वातंत्र्य लढा या सगळ्याऐवजी त्याला त्याचं कमी खर्चाचं जीवनमान जास्त प्रभावी वाटत होतं. जीवा सगळ्या लग्नांना येतो. तुला शेट्टीच्या लग्नाला बोलावलं होतं? त्यात काय बोलवायचं आहे? तुला आलं होतं ना, बंधू बांधव आणि मित्रपरिवारासह यावं असं तुला पाठवलेल्या पत्रिकेत होतं ना. मी तुझा बंधू म्हणून आलेलो आहे, अशी त्याची कायदेशीर भाषा असते. कुठल्याही लग्नात तो एक पैशाचाही आहेर करत नाही. माणसानं दिलेलं घरासाठी, देवानं दिलेलं कायमसाठी. तुला ठाऊक नाही ती म्हण? म्हणूनच मी कुणालाही काहीही देत नाही. जीवाच्या घरात आणि एखाद्या भिकाऱ्याच्या घरात काहीही फरक नाही. फाटकं जाजं, मोडकी खुर्ची, कधी काळी भरतकाम केलेला मेंच डाभरा, लोड, रंगरंगोटीचा स्पर्शही न झालेल्या भिंती. कोट्याधीश जरी असला तरी तो दररोज पत्रावळी, केळीचं पान किंवा मग ॲल्युमिनियमच्या ताटातच तो जेवतो. त्याची बायको तर अतिशय कंटाळून गेली आहे. एकेकाळी तिनं बरीच कटकट केली, आता मात्र ती काहीच बोलेनाशी झाली आहे. मी एकदा त्यांना विचारलं, काकू तुम्ही कशा काय राहता इथे? कशी म्हणजे काय? राहते अशीच. सुरुवातीला मलाही वाटायचं कुठेतरी पळून जावं असं, आता तेही वाटेनासं झालंय. यांच्या कंजूसपणाबरोबर राहण्याची सवयच होऊन गेली आता मला. आता मी फक्त एवढंच करते, दररोज देवाची प्रार्थना करते, यांचा कंजूसपणा मला मात्र देऊ नकोस रे बाबा. पण काकू तुम्ही जीवाशी लग्नच कसं केलं? मी थोड्या आगाऊपणानेच विचारलं. मलाही आता आश्चर्यच वाटतंय बघ. तेव्हा मी वेडी होते की काय कोण जाणे. हे आणि त्यांची आई असे दोघेच घरात होते. घर अस्ताव्यस्तच होतं, पण मला सांगण्यात आलं की घरात फक्त म्हातारी बाई माणूस आहे. तिला सगळं कसं काय बरं जमेल? तूच घरी जाऊन घराला शिस्त लावायची, तूच असणार घराची राणी. असं तर काय, आणि तेव्हा मलाही ते पटलं ग. पण लग्न झाल्यावर समजलं यांचा खरा स्वभाव. काय करणार आता? घरात हवं तेवढं सोनं आहे बघ, पण घालायचं नाही. नवी साडी एखादी आणायचीच नाही. तेच पैसे व्याजाने ठेवले तर म्हणत काहीही सामान विकत घ्यायचं नाही. आम्ही श्रीमंत आहोत. आमची श्रीमंती म्हणजे आरशातलं गाठोडं. मुकाट्यानं बँकेत पासबुकातले आकडे बघायचे आणि आनंद मानायचा. काकू तर अगदी साध्वीच म्हणायला हवी. म्हणूनच या कंजूस जीवाबरोबर नांदतेय. तिच्या जागी आणखी कोणी असती तर कधीच पळून गेली असती, असं गावकरी म्हणतात. एकदा जीवा नवलेंच्या रेडीमेड कापडाच्या दुकानात भेटला. हा कसल्या खरेदीसाठी आला असेल या कुतूहलापोटी मीही चौकशी केली. जीवा बनियनची खरेदी करायला आला होता आणि त्याचा दुकानदाराशी वाद चालला होता. पण असं कसं? 32 साईजचा 20 रुपयांना, 34 साईजचाही तेवढ्यालाच मिळायला हवा. 34 साईजमध्ये जास्तीचं कापड असतं, ते काही आम्हाला ठाऊक नाही. आम्ही लेबल बघून पैसे सांगतो. पाहिजे तर घ्या, नको तर सोडा. जीवानं माझ्या पुढे तक्रार मांडली. नले, दोन्ही साईजला तेवढीच किंमत कशी काय बरं म्हणतायत हे? जीवा, तू का त्याची काळजी करतोयस? तुझी जी साईज आहे ती तू घे ना. माझं माप 32 आहे, पण मी 34चा घेईन बनियान. जास्त कापड मिळतंय ना, या आशेनं जीवानं मोठा बनियान विकत घेतला. तो सैल झाला तरी त्याची काही हरकत नव्हती. एकदा आम्ही सगळे कॅनरा काफेला गेलो होतो. जीवा रस्त्यात भेटला. मीच त्यालाही आमच्याबरोबर यायला सांगितलं. या चिकट जीवाला आणखी कुणी बोलावत नाही. मी पार्टी देते म्हटल्यावर जीवा उदार झाला. उदारपणाने यायला तयार होऊन म्हणाला, आपल्याला स्वीट, खारा आणि टी म्हणजे SK टी पाहिजे. आम्ही गेलो. जीवानं ऑर्डर द्यायला सुरुवात करताच हॉटेलचा पोऱ्या म्हणाला, आज कुठली ऑर्डर घेणार नाही. आमच्या हॉटेलला 10 वर्ष झाली, त्यानिमित्त आमच्याकडून तुम्हाला पेढे आणि चहा मिळेल. असं होय? आम्ही 8 जण आहोत, 8 पेढे घेऊन ये, जीवानं तत्परतेने म्हणाला. नाही, तुम्ही 4 जण आहात, आणखी 4 बाहेर उभे आहेत. बाहेरच्यांना पेढे नाहीत, आत आलेल्यांनाच फक्त पेढे मिळतील. थोबाडीत मारावं तसं त्या पोराने सांगितलं आणि 4 पेढेच आणून दिले. जीवाच्या वागण्याचा आम्हा सगळ्यांना अपमानच वाटला. फुकट पेढे मिळतायत म्हटल्यावर जीवानं आणखी 4 समावेश खोटेपणाने केला होता. एकदा मी ठरवलं, काहीतरी करून जीवाला खर्च करायला लावायचंच. तशी संतोषची पैजही लावली मी. एकदा सिनेमाला जायचं आणि काहीतरी करून जीवाला तिकीट काढायला लावायचंच असं मी ठरवलं. जीवा, आज तो आम्हाला सिनेमा दाखवायचा. सिनेमात काय एवढं बघायचं असतं? जीवन हाच एक सिनेमा असतो. त्यानं निसटण्याचा प्रयत्न केला, पण मीही हट्टाला पेटले. शेवटी एकदाचा तो तयार झालाच. तरीही एक अट घातलीच, नलिनी तू रिक्षाचा खर्च करायचा हं. मी तयार झाले. शेवटी एकदाचे मोहन थिएटरपाशी जाऊन पोहोचलो. तिकिटासाठी लांबलचक क्यू होता. आम्ही गप्पा मारत क्यूमध्ये उभे राहिलो.
मध्येच जीवा काहीतरी निमित्त करून रांगेबाहेर पडला. क्यू पुढे सरकतच राहिला. आम्ही तिकिटाच्या खिडकीपाशी पोहोचलो तरी जीवा आलाच नव्हता. शेवटी मीच नाईलाजाने 3 तिकीटं काढली. नंतर पाहिलं तर जीवा एक साईडला उभा होता. मी मात्र पैज हरले आणि संतोष पैज जिंकला होता. पण एक मात्र होतं, जीवाला काही वाईट माणूस म्हणता येणार नाही. चहाडीखोर, असूयाग्रस्त किंवा इतरांचं वाईट चिंतणारा नाहीच. त्याला फक्त आणि फक्त काळजी असते, ती म्हणजे पैसे वाचवायची, स्वतःचे पैसे वाचवायची. जीवाला स्त्रीविषयी पराकोटीचा अनादर. त्याच्या दृष्टीनं एक मुलगी जन्मली की नुकसानच नुकसान. मुलगी म्हणजे खर्च, तिचं शिक्षण, तिचं लग्न, बाळंतपण, 1 ना 2. उलट मुलगा झाला तर फायदाच फायदा, हुंडा आणि त्याची कमाई देखील. नशिबानं त्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगी मंगळा आपल्या आईसारखीच स्वभावानं अत्यंत सालस होती. मुलगा केशवही तसा बरा मानायचा. दोघांचेही स्वभाव वडिलांसारखे नव्हतेच, पण त्यांच्या हातात कसलेही अधिकार नव्हते. केशव BCom होऊन बँकेत क्लार्क होता. वडिलांच्या व्यवहारात त्यानं रस घेतला नाही. जीवानं घेऊही दिला नाही. तो लग्नाच्या वयाचा झाला. त्याच्यासाठी मुलगी शोधण्याची मोहीम सुरू झाली. फार मुली असलेल्या घरातली मुलगी करू नये असं जीवाचं म्हणणं होतं. का, माझा प्रश्न होता. जर त्या मुलीलाही तिच्या आईप्रमाणे भरपूर मुली झाल्या तर मी एवढी वर्ष राखलेलं नदीत चिंच कोळल्यासारखं निरुपयोगी होऊन जाईल. मुलगी बघण्याआधी जीवाचा हुंड्याचा विषय असायचा. आम्हाला लग्न एखाद्या देवळात साधेपणानं करून दिलं तरी काही हरकत नाही. रुखवताची भांडी नकोतच, चांदी नको, आमच्या घरी सगळं आहे, त्याऐवजी रोख पैसेच द्या. जीवा आधी केशवला बघू दे, नंतर पुढच्या गोष्टी. त्यात काय बघायचं, सगळ्या मुली जवळपास सारख्याच की असतात. थोड्या उंच, थोड्या बुटक्या, थोड्या गोऱ्या, थोड्या काळ्या, नाही तरी जीवनात जुळवून घ्यायचंच असतं म्हणा. जुळवून घ्यायचं असेल तर फालतू चौकशी कशाला करायची. अशी मानसिकता असणाऱ्या जीवाला प्रणय, प्रेम, काव्य, साहित्य वगैरे सुरुचीच्या भावनाच नाहीत. या मंगळीला कुठलं तरी चांगलं ठिकाण बघून दिलं तर माझी जबाबदारी संपली. नंतर माझी कुठलीही खर्चाची बाब राहणार नाही. जीवा मुलांविषयी असं बोलत होता, पण विधिनियम वेगळाच होता. त्याच्या संपूर्णपणे कह्यात असलेला केशव त्याच्याबरोबर काम करणाऱ्या मानसी गावकरच्या प्रेमात पडला. मानसी ही कारवारची, चांगल्या घराण्यातली, चांगल्या प्रकारे वाढली होती. जीवा आणि त्यांचं घर बघून तिनं सांगितलं, केशव, हे लग्न शक्य नाही. अशा घरात मला तरी राहणं शक्य नाही आहे. तू एकदा कारवारला येऊन आमचं घर पहा, त्यानंतर माझ्याशी लग्नाचा विचार कर. मानसीचे वडील बँकेत अधिकारी होते. 4 गाव फिरले होते. मानसीची थोरली बहीण अमेरिकेत राहते. काका, मामा, आत्या सगळे मुंबई, पुणे, दिल्ली अशा ठिकाणी असतात. त्या सगळ्या ठिकाणी मानसी जाऊन आली होती. त्यांचा कारवारचा बंगला समुद्रालगतच होता. भोवताली सुंदर बाग, त्यासाठी माळी, नोकर माणसं, स्वयंपाकीण बाई देखील होती. तिच्या वडिलांना उत्तम कपड्यांचा शौक असल्यामुळे ते स्वतः कपड्यांवर बराच खर्च करायचे. सूट, सफारी, कॉर्डरॉय, जीन्स असे अनेक प्रकारचे कपडे ते वापरायचे. त्यांच्या पत्नी वत्सलाबाई मुलीशी स्पर्धा करत अनेक प्रकारचे दागिने आणि कपडे वापरायच्या. त्यांच्या बँकेत काहीही नसलं तरी टिपटॉप दिसायचे. अशा वातावरणात वाढलेल्या मानसीला जीवा आणि त्याचं घर कसं दिसलं असेल याची आपल्याला कल्पना नक्कीच येऊ शकते. केशव आता पेचातच सापडला होता. मानसीलाही सोडता येईना आणि आईवडिलांनाही झटकता येईना त्याला. हे समजतात जीवा हिरण्यकश्यपू झाला. अरे केशवा, तुझ्या डोक्यात माती भरली की काय? समजून कारवारी मुलीशी लग्न करतोस म्हणतोस. आपलं घराणं म्हणजे काय 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 वाटलं काय तुला? स्वामीजींच्या पट्ट शिष्याचं घराणं आहे. त्यांनी कितीही आकारतांडव केलं तरी केशवनं आपला हट्ट काही सोडला नाही. शेवटी जीवानं ब्रह्मास्त्र सोडलं. एवढा हट्ट असेल तर करून घे जा, पण माझ्या इस्टेटीतला 1 पैसाही तुला मिळणार नाही अशी व्यवस्था करेन मी. हा मात्र महत्त्वाचा मुद्दा होता. कोट्यवधी रुपयांची इस्टेट आणि हट्टी जीवा एकदा देणार नाही म्हटलं तर नाहीच देणार. अपार इस्टेट एकीकडे तर सुंदर मानसी दुसरीकडे. केशव विधव झाला. पुन्हा मानसीच पुढे आली. तुम्हाला कशाला इस्टेटीचं वेड? दोघंही नोकरी करतोय, बँकेचं कर्ज मिळतं,
गरज पडली तर पप्पा मदत करतीलच. तुम्ही इस्टेटीवरचा मोह सोडून द्या. पण गावकर साहेबांनी असा सल्ला दिला नाही. मला वाटतं आपण वकिलाचा सल्ला घ्यावा. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती तुम्हाला मिळालीच पाहिजे. आणखीही सांगतो, आता रागाच्या भरात काहीही बोलले तरी ते तुझे वडील आहेत. उद्या नातवंड झाली की सगळं विसरून जातील. माझा स्वतःचा तोच अनुभव आहे. त्यांचाही प्रेमविवाह होता. मराठी वत्सलाबाईंचा त्यांचा परिचय मुंबईमधला. एकूण काय, केशवने घराबाहेर पडून लग्न केलं. हे आमच्या गावातलं पहिलं क्रांतीचं पाऊल. आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीला आपणही पसंत करायचं आणि 4 चौघांसमोर लग्न करायचं ही आमच्या गावातली त्या वेळेपर्यंतची सर्वसामान्य पद्धत. आई वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याचं हे पहिलंच उदाहरण होतं. मुंबईकडे कदाचित ही साधी घटना असेल, पण आमच्या गावातली ही मोठी बातमी होती. जीवाच्या दृष्टीनं हा मोठाच अपमान, मोठी हार. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नुकसान. काकूला मात्र थोडंफार बरं वाटलं. मुलगा घराबाहेर पडला तरी हरकत नाही, पण तो स्वतःचं जीवन जगतो याचं समाधान. तर दुसरीकडे दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न केल्याचं दुःखही होतंच. आता जीवा मुलीला बघायला आलेल्यांना सांगू लागला, मुलगा फारसा शिकलेला नसला तरी देखील चालेल, पण घरचा भक्कम पाहिजे. मुलगा दिसायला कसाही असला तरीही चालेल, रूप काय चाटायचे असतं का? पण मंगळानंही केशवच्या पावलावरच पाऊल ठेवलं. कॉलेजमधल्या प्रोफेसरांपैकी एकावर तिचं प्रेम बसलं. मुरलीधर राव, मूळचे बेंगळुरूचे, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुंदर. लॉजिक शिकवायला आलेला हा तरुण लॉजिक विसरून मंगळीच्या प्रेमातच पडला. जीवाचा मात्र आता संताप आकाशाला भिडला. तुंगभद्रा नदीच्या पलीकडचा मुलगा का शोधलास? ती माणसं रोज भात खातात, भाकरी खात नाहीत, कॉफी पितात, चहा नाही पीत. त्यांना आडनावच नसतं. आपल्याशी नाही पटत त्यांचं. तोंडाला येईल आणि सुचेल ते तो बोलू लागला. पण काकू आनंदात होती. तिने सांगितलं, मंगळा, तुझा नवरा बेंगळुरूचा आहे म्हणून ते रागावले नाही ग. कॉलेजच्या प्रोफेसरांना पगार कमी असतो ना, म्हणून रागावले. तू नको त्याचा विचार करूस. मास्तराची बायको होणं ही सौभाग्याची गोष्ट आहे. विद्यादानाचं पुण्यकार्य करतोय मुलगा, चांगला दिसतोय. 1000 होऊन ओतले तरी असा मुलगा मिळणार नाही. पैशाच्या आशेनं श्रीमंताच्या घरी जाऊन माझ्यासारखी गत होण्यापेक्षा सुखात राहा. माझा आशीर्वाद आहे तुला द्यायला माझ्या हातात एवढंच आहे बघ. भरल्या डोळ्यांनी त्यांनी मनपूर्वक आशीर्वाद दिला. मंगळाचं लग्न तिरुपतीमध्ये झालं. लग्नाला जीवा स्वतःही गेला नाही आणि बायकोलाही जाऊ दिलं नाही. दोन्ही मुलांच्या लग्नानंतर जीवा नरम झाला. पूर्वीप्रमाणे त्याच्या गप्पा होईनात. तो कुणाच्याही लग्नाला जाईनासा झाला. मुलं बाळं नसलेल्या रिकाम्या घरात कदाचित त्याला प्रथमच जीवनाचा अर्थ काय यासारखे प्रश्न पडायला सुरुवात झाली असावी. तो अगदीच अबोल होऊन गेला. अशीच काही वर्ष गेली. दुर्दैवानं त्याला अर्धांगवायूचा झटका आला. तो अंथरुणाला खिळून राहिला. काकूंनी त्याची मनोभावे सेवा केली. इतके दिवस राखलेला पैसा पाण्यासारखा खर्च करावा लागला. केशव त्यावेळी रांचीला मॅनेजर म्हणून गेला होता. मानसीही एव्हाना ऑफिसर झाली होती. त्यांचं पाटण्यात घर होतं. तिथे शिक्षण मनासारखं नव्हतं आणि दोघंही नोकरी करत होते. त्यामुळे मुलांकडे लक्ष देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी आपली मुलं कारवारला गावकरांकडे ठेवली होती. मुलं आता उत्तमपैकी मराठी आणि कोकणी देखील बोलायला शिकली होती. मंगळा आणि मुरलीधर दावणगिरीला होते. मुरलीधर एव्हाना प्रोफेसर झाला होता. मंगळाही हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच मुलगी आणि जावई भाड्याची कार घेऊन आले. मुरलीधर अत्यंत संकोचाने बाहेरच उभे होते. ते लक्षात येताच जीवानं त्यांना खुणेनं घरात बोलावलं. जीवाला जीवनाचा बराच अर्थ समजला होता. त्यानं मोठ्या कष्टानं जमवलेला आणि राखलेला पैसा अजिबात उपयोगाला आला नव्हता. उलट त्या पैशानं त्यांना फार दुःखी दिलं होतं. ज्यांच्यासाठी त्यांनी हा पैसा साठवला होता ते त्यांच्यापासून दूर झाले होते आणि पैसा नुसताच कागदावर राहिला होता. तो अंतःकरणातल्या प्रेमासाठी काहीही करू शकला नव्हता. मुरलीधर म्हणाले, सासूबाई, आम्हा दोघांनाही इथे फार दिवस राहता येणार नाही. तुम्ही दोघंही आमच्या घरी दावणगिरीला चला ना. मला तर आईवडील नाहीत. तुम्हीच मला आईवडिलांच्या जागी आहात. तुम्ही तिथे आलात तर आम्ही तुमची आमच्या मनाजोगती सेवा करू शकतो. हे ऐकून जीवाच्या डोळ्यात पाणी भरलं. ज्या जावयाला पदोपदी दोष दिला
ज्या जावयाला मनापासून कन्यादानही केलं नव्हतं, ज्या जावयाला बेंगळूरचा म्हणून नावं ठेवली होती, तो जावई गाडी घेऊन आजारी सासऱ्याला न्यायला आला होता. या आजारपणाची बातमी मुलालाही कळवली होती. लांबचा प्रवास आहे, तुम्हाला माणसीचा स्वयंपाक आवडणार नाही, तुम्ही इथेच राहाल तर बरं. भेटायला आलेल्या मुलानं एवढं सांगून हात झटकले होते. आयुष्यभर स्त्री जातीला नावं ठेवणारा जीवा आता मुलीच्या घरी राहतो. मंगळा मनापासून त्यांची सगळ्या प्रकारे सेवा करते. त्या सगळ्यांच्या सेवेचं फळ म्हणून जीवा काठी घेऊन फिरायला लागला आहे. स्वतःची कामं स्वतः करू शकतो. त्याला भेटायला मी दावणगिरीला गेले होते. आजवर कधीही मी काकूंना इतक्या आनंदात पाहिलं नव्हतं. जीवानंही मनापासून स्वागत केलं. नलिनी ये, माझ्यासाठी किती लांब आलीस ग? त्यात तूही नोकरी करणारी, रजा काढून आलीस की काय? मी चेष्टेनं म्हटलं, जीवा बसचे 30 रुपये, 50 रुपये रिक्षाचे, शिवाय 200 रुपये विदाऊट पे लिव्हचे, एकूण 280 रुपये खर्च करून आले मी. असू दे ग नले, 2000 खर्च झाले तरी हरकत नाही. आलीस ना प्रेमानं भेटायला, ते महत्त्वाचं आहे. मी मात्र चकित झाले. काय हे, आमचा जीवा 2000 खर्च झाले तरी हरकत नाही म्हणतोय? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना, मुंग्याने मेरू पर्वत तर नाही ना गिळला. काय रे हे जीवा? काही नाही ग नले, शेवटी का होईना अक्कल आली. मी समजत होतो त्यापेक्षा जीवन खूप वेगळंच आहे. जगायला पैसा हवा, पण पैसा म्हणजे जीवन नव्हे बघ. तू कधी येणार आहेस हुबळीला? मंगळा आणि मुरलीनं फार केलं तरी माझा जीव हुबळीतच आहे ग. पुढच्या महिन्यात येईन म्हणतो. घर विकून फ्लॅटमध्ये राहावं म्हणतो. नले, दुसरंही एक काम आहे. तुझे मामा वकील आहेत ना, त्यांनाही मी भेटायला बोलावलंय म्हणावं. का रे जीवा? मृत्यूपत्र लिहावं म्हणतो. थोडं केशवला, त्याहून जास्त मंगळाला आणि बाकीचं सगळं मुलींच्या अनाथाश्रमाला. आमच्या मंगळासारख्या कितीतरी मुली आपल्या देशात असतील की नाही? त्यांच्यापैकी काही जणींच्या शिक्षणाची तरी सोय होईल. अशा प्रकारे मला माझा पैसा द्यायचा आहे. मुरली आणि मंगळाही त्यासाठी तयार आहेत. हे काय जीवा, तुझ्या तोंडी दानाची भाषा, तेही मुलींच्यासाठी? हे शक्य आहे? हो, हे शक्य झालंय. जीवनाच्या परीक्षेत जीवानं शिकलेला धडा आहे हा. अर्धांगवायू आणि परावलंबित्वानं त्याला हा धडा शिकवला होता. आयुष्याच्या मुशीत अनुभवांच्या झळांमधून होरपळून निघताना जीवा लखलखीत सोन्यासारखा उधळून निघाला होता. तर अशी ही जीवाची कहाणी तुम्हाला कशी वाटली? या कहाणीमधून तुम्हाला काय कळालं, काय प्रेरणा मिळाली? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.